इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्यात सट्टेबाजी करणाऱ्या क्रिकेट बुकींना अटक होण्यासाठी धुळे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सोमवारी उल्हासनगर शहरात धाड सत्र केले। यात अनेक बुकींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना धुळे येथे नेण्यात आले आहे। धुळे क्राईम ब्रांचला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या क्रिकेट मॅचवर धुळे शहरातील हॉटेल अमित प्लाझामधील रूम नंबर 112 मध्ये सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, योगेश राऊत, शशिकांत देवरे, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी यांच्या पथकाने हॉटेल अमित प्लाझा येथे छापा टाकला। यावेळी पोलिसांना हॉटेलमधील रूम नंबर 112 मध्ये एक व्यक्ती 2 मोबाईल घेऊन बॅटिंग ॲपद्वारे सट्टेबाजी करताना दिसून आली। त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर ऑल पॅनल नावाचे ॲप सुरू होते, ज्यात युजरनेम आणि बॅटिंगसाठी लावलेली रक्कम दिसत होती। त्या व्यक्तीची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव निलेश रामप्रसाद राव असे सांगितले आणि उल्हासनगर शहरातील नरेश रोहरा याने अनधिकृतपणे बनविलेल्या मोबाईल ॲपवर बॅटिंग करत असल्याचे सांगितले। पोलिसांनी निलेश राव याच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चेक केले तेव्हा त्यानं देवबुक नावाने एक नंबर सेव्ह केलेला दिसला, ज्यात भारत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटरांचे फोटो होते। तसेच बँकेतून पैशांची देवाणघेवाण झाल्याचे देखील दिसले। या प्रकरणी धुळे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी उल्हासनगर शहरातील वादग्रस्त क्रिकेट बुकी नरेश रोहरासह तब्बल 12 जणांच्या विरोधात धुळे येथील आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर सोमवारी धुळे क्राईम ब्रांचच्या पथकाने उल्हासनगर शहरात धाड टाकत नरेश रोहरा, विक्की NR, राहुल बुलाणी, मनीष गिडवानी, हितेश फर्जी, राहुल NR बंटी NR यांना अटक केली असल्याचे समजते। निलेश हा आरोपीच्या सांगण्यावरून देवबुक आणि NR बुक नावाची वेबसाईट तयार करून क्रिकेट बॅटिंग खेळणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन नंतर त्यांची युजर ID आणि पासवर्ड तयार करत असे। नंतर त्यांना बॅटिंग ॲपची लिंक पाठवून त्यावर बोली लावत बॅटिंग खेळवायचा। त्यामुळे त्याला देखील अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करत आहेत।